DJ आर्टिस्टमुळं, DJ कलाकारमुळं जे आता डान्स होत आहेत त्यामुळं आजची तरुणाई पूर्णपणे बिघडली आहे असं तुम्हाला वाटतं का? हो. कसं? मी आधीच म्हटलं की मी जे देणार ते रसिक प्रेक्षक घेणार. मी कमरेवरनं हात फिरवले तसे तर ते लोक तेच घेणार आहेत. का आजपर्यंत कुठल्याच अशा पारंपरिक लावण्या का ट्रेंडिंग गेल्या नाही आहेत? का ते व्हायरल होत नाही आहेत? अशी कुठली आहे का की ती व्हायरल झाली, अरे खूप ट्रेंडिंग आहे ती? हां, लावणी करणाऱ्या कलाकार खूप कमी आहेत आणि ज्या आत्ता एखादी झाली असेल वैभवी व्हायरल तर तिला पण DJ शोसाठी उतरावं लागलं. तसं आम्हीही करतो, मीही करते DJ शो, मीही करते. आता दहीहंडी असेल, गणपती असेल, त्यात आम्हालाही रिक्वायरमेंट असते DJ शो करा मॅडम. पण त्यासाठी मला पदर काढायची आणि काहीतरी वेगळं करायची गरजच लागत नाही. सो ते प्रेक्षकांना कळलेलं आहे आणि प्रेक्षकांनी ते घेतलेलं आहे माझ्याकडनं. बरं. आणि ते तेच करायला लावतात. सो मला गरज नाही पडत. कारण एक आपण पॅटर्न चालवला की तो पॅटर्न चालतो. एक्झॅक्टली. तुम्ही समजा मी पारंपरिकच करणार, 2 पैसे कमी का 2 पैसे जास्त, आय डोंट केअर असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा पुढच्याला माहीत असतं की अरे बाबा ही हेच करते, ही काही दुसरं नाही करणार. आपण 10 पैसे वाढून दिले तरी पण ती काही हे नाही करणार आहे. आणि जर असं कोणी शो केलेले असतील की जसं DJ ऑर्केस्ट्रावाले करतात किंवा स्टार करतात, त्यांना सांगितलेलं असते, त्यांना माहीत असते ऑलरेडी हिनं थोडंसं कमरेखाली घातलेलंच आहे, अजून थोडं म्हटलं तर अजूनही ती बोल्ड करतेच. म्हणून आयोजक आणि त्यातले काही कलाकार काय म्हणले ना, तसं नाही सर, कसं आहे की शिट्ट्या आणि टाळ्या जोपर्यंत येत नाहीत ना खालून तोपर्यंत काही मला रसच वाटत नाही वरती नाचण्यामध्ये. म्हणजे मी कसं माहोल पेटवलं म्हणते अशी एकदम, असं पेटवलं की संपला विषय. असं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, लहानापासून एक ज्याला कळतं थोडंफार, ज्याच्या मनात भावना निर्माण होतात, हा, एक 12-13 वर्षाच्या मुलापासून ते पार 70 वर्षाचं म्हातारं पण जागून उठलं पाहिजे. ते उठलं नाही पाहिजे, ते उत्तेजित झालं पाहिजे. यासाठी तुम्ही करताय तर मला तो व्हिडिओ आठवला, त्याच्यामुळे मला हसायला येत आहे. पण कधीतरी ना जे जाणतं रसिक प्रेक्षक असतं ना, लावणीचं जाणतं, थिएटरमध्ये येऊन कार्यक्रम करा पारंपरिक लावण्यांच्या. आणि जेव्हा जाणतं रसिक प्रेक्षक समोर बसलेलं असतं ना, जेव्हा आपण अदाकारीच्या लावण्या करतो, बैठकीच्या लावण्या करतो ना, तरी पण टाळ्या शिट्ट्या येत नाहीत, कारण त्यांना अजून हवं असतं. कळलं? मी जेव्हा माझी सगळ्यात जास्त बाई ग ही लावणी नवीन आली होती, चंद्रमुखी पिक्चराची, आणि तेव्हा आमचे प्रोड्युसर म्हणाले की नमिता ही लावणी तू कर. मी म्हटलं सर मी नाही कर, आमच्याकडे मायाताई कुटेगावकर ह्या मोठ्या आहेत, तर मी कुठलीही लावणी करायची ती आम्ही त्यांना विचारतो की मायाताई तुम्ही करणार का ही लावणी? त्या नाही म्हणाल्या तर आपण करायची, हा आमच्याकडे रूल आहे. तर त्या म्हणल्या की नाही मी नाही करणार, तुम्ही करा कोणीतरी. मग सर म्हणाले की तू कर. सो मी त्याच्या घरी रिहर्सल वगैरे केली आणि ती लावणी मी प्रेझेंट केली, रिहर्सलला प्रेझेंट केली स्टेजवरती. म्हणजे सगळी टीम इतकी खुश झाली, त्यांना माहिती नव्हतं की हिला काय लावणी येते चांगली. तेव्हा मी नवीन होती आणि त्यांना मग कळलं की अरे ही इतकी छान लावणी करते. पण त्याच्यानंतरचा किस्सा असा होता की मी जेव्हा ती स्टेजवर प्रेझेंट केली तेव्हा ती अक्षरशः स्लो लावणी आहे, बैठकीची लावणी आहे, फक्त इथून खेळवायचा प्रकार आहे, बऱ्यापैकी तिथेच असे डोळे बस. ह्याच्यावरनं मी ती खेळवली. रसिक प्रेक्षकांनी त्याला इतकं डोक्यावर घेतलं म्हणजे इवन माझे कलाकारही मला म्हणत होते की तू खरंच खूप छान लावणी कर. आणि जेव्हा कलाकाराकडनं शाबासकी मिळते ना, ही खूप मोठी असते. प्रेक्षक तर उचलून धरतातच, पण कलाकाराला कधीच शाबासकी देत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. पण प्रेक्षकांनी ती लावणी खूप छान हे केली. सगळ्यात मोठी शाबासकी म्हणजे मानाचा समजला जाणारा महाराष्ट्रातील पुरस्कार, अर्थातच बालगंधर्व पुरस्कार, हा या वर्षीचा जो तुम्हाला प्रदान करण्यात आला, ही सगळ्यात मोठी आम्हा रसिकांच्या वतीनं मिळालेली सगळ्यात मोठी शाबासकी आहे ती. त्याचं पण एक हे होतं की मी जेव्हा आली त्याच्या दुसऱ्याच वर्षी असं सांगितलं गेलं होतं की हा पुरस्कार नमिताला मिळू शकतो. तर मी मनात विचार केला की मला पुरस्कार देणं इतकं मी काही केलेलंच नाही आहे, आणि अजूनही मला असं वाटतं की त्या लावणीचा पुरस्कार घेण्याइतपत मी मोठी नाही आहे, हे प्रेक्षकांनी आणि त्यांनी ठरवलं. तसं नाही आहे ते, मी मोठी नाही आहे हा तुमचा आत्मिक एक समाधानाचा पार्ट आहे, किंवा मी तेवढं काही नाही केलेलं. आणि नेहमी मोठ्या व्यक्तीची हीच एक भावना असते की मला अजून काहीतरी ह्या कलेसाठी द्यायचं राहिले. परंतु
बालगंधर्व नेहमी नटसम्राट बालगंधर्व ज्यांनी संपूर्ण आयुष्य स्त्रीच्या वेशामध्ये ज्यांनी भूमिका केलेली आहे. स्त्रीला जे नाही जमलं ते एका पुरुषाने करून दाखवलं, असे ते नटसम्राट बालगंधर्व. आणि तुम्ही लावणी जपली यासाठी तुम्हाला खास करून पुरस्कार आहे तो, लावणी जपली म्हणून. प्रेक्षकांमुळेच आहे ते जे काही आहे ते. नक्कीच आम्हा सर्व प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आता पण आहे, पुढे पण राहील नक्कीच. आणि तुमच्यामुळं येणाऱ्या पिढीला पण हे नक्कीच सांगण्यात येईल की हे कलाकार होते ज्यामुळे लावणी जपल्या गेलेली आहे. हेच इम्पॉर्टंट आहे आणि माझ्यासाठी. एक्झॅक्टली. पैसे काय, पैसा आओ जाओ कमाते रह सकते हैं, बट काय वाटतं, संस्कृती जपण्याची जबाबदारी कोणाची आहे? कलाकाराची आहे का आम्हा प्रेक्षकांची आहे? तुमच्या प्रेक्षकांचं काम नाही आहे हे फक्त आणि फक्त काम कलाकाराचं आहे. कलाकार संस्कृती स्टेजच्या खाली मी काय करते तुम्हाला काही माहिती आहे का? नाही. स्टेजच्या खाली मी शॉर्ट्स घालून फिरते त्याच्याशी तुमचा काही संबंध आहे का? नाही. मी काम स्टेजवर करते, तुम्ही मला स्टेजवर काम करायचे पैसे देतात आहे. हो. मग ऑफकोर्स मी स्टेजवर काय काम करते हा पार्ट माझा आहे आणि मी प्रेक्षकांना काय द्यायचं आहे हा पार्ट माझा आहे. प्रेक्षक काय आहेत, प्रेक्षकांना आवडलं प्रेक्षक डोक्यावर घेणारच आहेत. मी काहीच नाही केलं तरी डोक्यावर घेणार आहे आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये आले तर जास्त डोक्यावर घेणार आहेत. त्याच्यामुळे मी ठरवायचं की मी काय करायचं. त्याच्यामुळे मला तर कुठल्याच ह्याची गरज नाही आणि कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीची गरज नाही लागत की कोणाला तरी नाव घ्यायचं आणि काहीतरी मोठं व्हायचं. मी माझ्या पद्धतीने माझी इंजिन गाडी चालू आहे स्लो मी त्याच्यावर विश्वास आहे माझा. चांगलं आहे. कासवाच्या गतीनेच विजय मिळतो. आपल्याला सस्या आणि कासवाची गोष्ट तर माहितीच आहे. एक सामाजिक मुद्दा मला विचारायचा आहे तुम्हाला. DJ शोचे जे कलाकार आहेत त्यांच्या अश्लीलपणामुळं बलात्कार जे होत आहेत मुलींवर त्याला सर्वस्वी कारणीभूत ते कलाकारच आहेत का कुठंतरी मानवी विकृती आहे का? मानवी विकृती तर आहे, ते त्या व्यक्तीवर डिपेंड तर आहेच की तुम्ही आता इथे बसून काय विचार करताय हे मी नाही सांगू शकत. बरोबर. एखाद्या माणसाच्या मनात काय चाललंय माझ्याबद्दल हे मी नाही सांगू शकत आहे. पण त्या व्यक्तीला अजून उत्तेजित करणं किंवा त्या व्यक्तीसाठी आपण कारण बनणं हे सध्याच्या मुली करतायत. कळलं? जे तुम्ही स्टेजवर करताय ना एखाद्या छोट्या मुलाला असेल बोलवून त्यांना पप्पी घेणं, जसं ते सचिन गवळी असतील किंवा इतर काही दादा कोणी असतील मुली असतील ज्या बोलतायत, मला त्यांना तेच म्हणायचं की तुम्ही जे काही स्टेजवर करतायत ना मुलं खालून बघतात की तुम्ही नेमकं काय करतात, ते कशी पप्पी घेताय तुम्ही त्याची. अरे मग त्याची पप्पी घेतली माझी पण घेतली पाहिजे असं कसं. तुम्ही जे वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवरनं ज्या इतक्या घाणेरड्या प्रकारे हात फिरवतात ना, म्हणजे एक बाई म्हणून ते मला बघायला लाज वाटते. म्हणजे मग समोरचा मुलगा किती जास्त त्या गोष्टीला हे घेत असतो. खतरनाक प्रकार आहे बरं का ते. मी पण म्हणजे मी एका कार्यक्रमामध्ये होती एका मुलीबरोबर, म्हणजे ती आमच्या कार्यक्रमात होती, मी नव्हती तिच्या कार्यक्रमात. त्यांची रिक्वायरमेंट होती आयोजकांची की तिला बोलावली होती आणि ती एक गाणं 5 ते 6 मिनिटाचं असतं आणि जर ते वाजवून केलं तर तुम्ही 3 मिनिटांमध्ये थकता. हो 100%. 3 मिनिटं खूप झाली पण तुम्ही थकतच नाही स्टेजवर, कारण तुम्ही नाचताय कुठे, तुम्ही तर केस उडवता, तुम्ही असं काहीतरी करता, टोपी घालता, चष्मे घालता, नाक काढून निवडता. ठीक आहे तुम्ही त्यांची काढून घेता. आता त्या दिवशी आम्ही कार्यक्रमात होतो ना तेव्हा ती मुलं स्वतः आम्हाला गॉगल काढून देत होती. हां की मॅडम तुम्ही लावा, आम्हाला तुमचे व्हिडिओ काढा, तुमचे फोटो काढा. अरे आपला गॉगल घातलाय, आपलं हे घातलंय, ठीक आहे तो तुम्ही घातला बरोबर, तुम्ही त्याचा गॉगल घेतला. हां असं काय करायचंय याला काय बोलते हे काय होतं. म्हणजे त्या कार्यक्रमात ती एक मुलगी अर्धा तास डान्स करत होती आणि मी विचार करते कंटिन्यू गाणं चाललं, एवढं अर्धा तास माणूस कसा नाचू शकतो यार, काय स्टॅमिना आहे. आणि एकतर अगदीच एवढं माझ्यासारखी पण नाही आहे तब्येत बिब्येत, एकदम अशी फिगरमध्ये एकदम शार्प. म्हटलं बापरे किती स्टॅमिना असेल. जाऊन बघते ना तर सगळ्या बायका होत्या तिथे, बायका राईट साईडला होत्या, इथे पुरुष होते आणि सगळ्या बायका आहेत ना अशा बसल्या होत्या एकमेकींशी बोलत. एक सुद्धा बाई त्याच्याकडे बघत नव्हती आणि ती ज्या प्रकारे डान्स करत होती ना त्या अर्ध्या तासामध्ये तिला जरा सुद्धा घाम सुद्धा आला नव्हता, एक थेंब घाम सुद्धा नव्हता तिला, कारण ती असं करत होती. ती अशा त्या बॉडी पार्ट्सवरनं इतक्या घाणेरड्या प्रकारे हात फिरवत होती ना की ते बघून मला लाज वाटली. आणि माझे जे कलाकार होते स्टेजवर बसलेले लेडीज कलाकार ते सुद्धा नंतर असे खाली मान घालून बॅक स्टेजला आले. ते म्हणाले बघू शकत नाही आपण, ते इतकं घाण करते. ज्या प्रकारे तिने ते कमरेच्या खाली साडी घातलेली ना, म्हणजे अक्षरशः खालचा ते भाग प्रॉपर शेप मला दिसत होता तिचा,
इतकं ते घाण फील होत होतं. म्हणजे त्यांना जे रसिक प्रेक्षक बघतात त्यांना आतमधून काय होत असेल ही त्यांची भावना मी समजू शकते. तेव्हा मी युवा पिढीकडे खरंच बघते की जे मुलं बिचारे असे कार्यक्रम बघायला येतात. अरे आज आपला हिचा कार्यक्रम आहे यार, काय काय नाचते राव. मला माहिती आहे तुम्ही काय बघायला येत आहे. तुम्ही डान्स नाही बघायला येत भावा, तुला वेगळंच बघायचं असतं. त्याला बघायची असते कंबर ती अरे बटणं काढते, अरे 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 ती याची बटणं काढते, अरे ती ब्लाऊजची. आता काय दिसतंय की काय काय दिसतंय की काय. त्याचा सगळा जोर लिटरली म्हणजे मी पहिल्यांदा बघितले कार्यक्रमाला 2 तास अगोदर ते पुढच्या लाईन मध्ये बसते उभं राहून, तंबूवर जाऊ जाऊ बघतात ते, झाडावर जाऊ जाऊ बघणार ते. अरे दिसलं पाहिजे बरं का. आणि काय मुलींना हे प्राऊड फील होतं, आमच्यासाठी एवढी गर्दी असते, पत्र्यावर चढतात, झाडांवर चढतात. अरे पण ते तुम्हाला तुमचं काय बघायला चढतात ते तरी आधी बघा. तुमचं काय बघायला चढतात ते. एवढ्या लांबून का होईना तिची उघडी कंबर दिसतेच आहे. हो आता ते ठेवलेलीच आहे ना, ओपन ते. तुमचं शार्प चेस्टचा हे दिसतोच आहे, क्रॉस लाईन तुमची दिसतेच आहे म्हणून ते बघतायत. ते तुमची अदाकारी नाही बघायला आले, डान्स बघायला नाही आले. काय नाचते राव, काय नाचते ह्याच्या पुढे एक वेगळा अर्थ आहे. काय नाचते आणि काय नाचते. मी ऍक्च्युली नाटकाची कलाकार आहे पहिली, आणखी माझं ऍक्टिंग पण मला आवड आहे ऍक्टिंगची. त्याच्यामुळे आवाजांचे चढ उतार खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा मॅडम काय भारी नाचता राव तुम्ही, मॅडम काय असलं भारत आहे, अशा एक्सप्रेशनमध्ये काय तुमचे हे आहेत ना ते मला चांगलं कळतं. बरोबर, सगळं एक्सप्रेशन आणि बोलण्यावरच कळून जातं. टोनमध्ये सगळं कळून येतं तुम्हाला काय म्हणायचं आहे ना. तर तो टोन तुम्हाला कळला तर पाहिजे. आपण काय मी पोरांना नाचवते, पोरं कशासाठी नाचते ते तर बघ. नजरेत फक्त उभी राहून एकदा नजर टाक एखाद्यावरती, तुझ्याकडे बघून काय म्हणतोय का बघ, तो असं करेल फक्त, दुसरं काय नाही करणार. तर तू रात्रीपर्यंत लक्षात राहिली पाहिजे. पुढचे 4-8 दिवस आमचा अँकर म्हणतो, पुढचे 8 दिवस भाऊ झोपत नाही आता, तर 8 दिवस लक्षात राहिलं पाहिजे आपण त्याच्या. कुठंतरी हे असं दाखवलं, उत्तेजित केलं समोरच्या प्रेक्षकांना, मुलांना. 17-18 वर्षाची मुलं असतील, 13-14 वर्षाची असतील, काही 35 वर्षाची माणसं, काही 50 वर्षाचे, काही 60 वर्षाचे, जे आता प्रकरण आपण सगळे बघतोय. म्हणजे ही विकृती, ठीक आहे आपण म्हणूया की मानवी विकृती आहे थोडीफार, काही माणसं विकृत आहेत, सर्वच नाही आहेत विकृत, काही माणसं आहेत. परंतु त्या विकृतीला अजून खतपाणी घालण्याचं काम हे DJ शो कलाकार करतायत. याबद्दल तुम्ही काय सांगाल?